आणि पुण्यातनं आता एक मोठी बातमी समोर येते। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे। शरद पवार आणि अजित पवार या बैठकीमध्ये एकमेकांच्या समोर बसलेले होते, तर शरद पवार यांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील बसल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय। तर या बैठकीला आता प्रारंभ झालेला आहे। अजित पवार आणि शरद पवार या बैठकीला एकत्र आल्याचं दृश्य आपण पाहतोय आणि याच बैठकीमध्ये आता शरद पवार अजित पवार एकत्र आले। शरद पवार आणि अजित पवार या बैठकीमध्ये एकमेकांच्या समोर बसलेले होते, तर शरद पवार यांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील बसलेले आहेत। या बैठकीच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र येणार की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, मात्र अखेर या दोन्ही नेत्यांनी आता बैठकीला उपस्थिती दर्शवलेली आहे। तर पक्ष फुटी नंतर आपण पाहतोय काहीसं राजकीय वातावरण हे तापलेलं असतानाच आता या बैठकीच्या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र येणार की नाही अशी चर्चा असतानाच दोन्ही नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। नितीन पाटणकर अधिकची माहिती देतात। नितीन, आपण पाहतोय शरद पवार आणि अजित पवार दोघेही आता बैठकीला हजर आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितपणे पुणे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आहे, डीपीडीसीची ही बैठक म्हणली जाते। पुणे जिल्ह्याच्या विकास कामांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही बैठक समजली जाते आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते। ते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित आहेत। अजित पवार यांच्यापासून 2 ते 3 खुर्च्या सोडून शरद पवार या बैठकीमध्ये बसलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार पक्षफुटीनंतर प्रथमच एकत्र येत आहेत। डीपीडीसीच्या बैठकीच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आल्याचं आपण पाहतोय। शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत, मात्र जिल्ह्यातील विकास कामांच्या प्रश्नासंदर्भात ते आज या बैठकीला आणि त्यामुळे आता दोन्ही नेते हे एकत्र आलेले आहेत आणि आता चर्चेला सुद्धा सुरुवात झाली आहे। धन्यवाद नितीन सविस्तर माहितीबद्दल।